दोन शब्द आहेत, धन संख्या आणि ऋण संख्या. हे लक्षात ठेवायचं. धन म्हणजे अधिक चिन्ह लक्षात ठेवायचं, ऋण म्हणजे वजा चिन्ह लक्षात ठेवायचं. इकडे बघा, 3 7 5 1 9 8 4 आणि वजा 4 वजा 5 वजा 7 वजा 6 वजा 3. इकडे बघा, आता ह्या ज्या वरच्या संख्या आहेत 3 7 5 1 9 8 4, ह्या झाल्या धनसंख्या. धनसंख्या म्हणजे ज्या अंकाच्या किंवा ज्या संख्येच्या अगोदर अधिक चिन्ह असतं. +3 +7 अशा संख्यांना म्हणायचं धनसंख्या. मग तुम्ही म्हणाल इथे तर अधिक चिन्ह दिसत नाही. लक्षात ठेवायचं, जेव्हा नुसती संख्या लिहिली जाते अशी मोकळी संख्या असते तेव्हा ती धनसंख्याच असते. तिथे अधिक चिन्ह असतं पण ते अदृश्य स्वरूपात असतं. कळलं का? हे द्यायचं नाही म्हणजे असतंच. यांना म्हणायचं धनसंख्या. आणि ज्या अंकाच्या ज्या संख्येच्या समोर अगोदर वजा चिन्ह लावलं जातं ह्यांना म्हणायचं ऋण संख्या. समजलं का? धन म्हणजे नुसती अशी संख्या आल्या पाहिजे, त्याला कुठलं चिन्ह वजा चिन्ह नसतं, अधिक चिन्ह असतं पण ते दिलेलं नसतं. म्हणजे नसलं तरी ते अधिक चिन्ह आहे असं समजायचं. पण ऋण संख्या म्हणजे त्यांना वजा चिन्ह द्यावंच लागतं. -4 -5 -7 -6 -3 -4 -9 -8 ह्यांना म्हणायचं ऋण संख्या आणि ह्यांना म्हणायचं धनसंख्या. समजलं? धनसंख्या शब्द समजला का? धनसंख्या, ऋण संख्या. धनसंख्या आणि ऋण संख्या समजलं का? तुम्हाला 5वीला गेल्यानंतर संख्या रेषा म्हणून एक घटक आहे. संख्या रेषावरती एका बाजूला ऋण संख्या असतात, एका बाजूला धनसंख्या असतात. त्यावेळेला तुम्हाला हे जे आता मी सांगितलं ते त्यावेळेला तुम्हाला क्लिक होईल आणि जास्त चांगलं आणखीन समजेल. अचानक त्यावेळेला शिकवायला गेल्यानंतर हे काय धनसंख्या आहे ऋण संख्या काय हे तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला सहज मी हे सांगितलं. ओके, समजलं?